नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण 50 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत. टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, 62 शास्त्री जोग या कोकणामधल्या नद्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या नद्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, पुणे ते महाड यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? पुणे ते महाड यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वरंधा घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, सिंहगड हा किल्ला महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सिंहगड किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला किल्ला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भीमा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती आहे? भीमा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 451 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, तापी नदीवरचे हातनूर धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तापी नदीवरचे हातनूर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जळगाव जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, पानशेत हे महाराष्ट्रामधले धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? पानशेत हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अंबी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, बल्लारपूर महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रामध्ये ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाशिक जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, पांडवलेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? पांडवलेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नाशिक जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, काटेपूर्णा हे महाराष्ट्रामधील महत्त्वाचे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? काटेपूर्णा हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अकोला जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणती नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे? खालीलपैकी कोणती नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पंचगंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, राज्यपाल होण्यासाठी वयाची पूर्ण किती वर्षे पूर्ण असायला पाहिजे? राज्यपाल होण्यासाठी वयाची कमीत कमी किती वर्षे पूर्ण आवश्यक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 35 वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1953 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, बंगालमध्ये कायमधारा पद्धती खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली? बंगाल प्रांतामध्ये कायमधारा पद्धती खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड कॉर्नवॉलिस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, वाशिम हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? वाशिम हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अमरावती प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा कत्तलखाना खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा कत्तलखाना खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 देवनार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, पुणे जिल्ह्यामध्ये खडकवासला धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? पुणे जिल्ह्यामध्ये खडकवासला धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुठा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, संत गोरोबा कुंभार ढोकी तेर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? संत गोरोबा कुंभार ढोकी तेर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उस्मानाबाद जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारत सरकारने कोणत्या प्राण्याला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केलेला आहे? खालीलपैकी कोणत्या प्राण्याला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गंगा नदीमधला डॉल्फिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 अलमट्टी हे कृष्णा नदीवरचे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? अलमट्टी हे कृष्णा नदीवरचे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामधले धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विजय घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पोर्ट ब्लेअर अंदमान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सांबर हे भारतामध्ये खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सांबर हे भारतामध्ये खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 ढिंग एक्सप्रेस असे खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे टोपण नाव आहे? ढिंग एक्सप्रेस हे खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे टोपण नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हिमा दास या ठिकाणी योग्य. प्रश्न क्रमांक 27 उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांच्या नेमणुका खालीलपैकी कोण करतात? उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांच्या नेमणुका खालीलपैकी कोण करते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 600 ते 1500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये खालीलपैकी किती सदस्यसंख्या असते? 600 ते 1500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण सदस्यसंख्या खालीलपैकी किती असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 7 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महात्मा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1914 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सतीची पद्धत खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केली होती? सतीची पद्धत खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड विल्यम बेंटिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 केंद्र सूचीमध्ये एकूण विषयांची संख्या खालीलपैकी किती आहे? केंद्र सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 100 विषय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 आपल्या देशाची जमिनीवरील सरहद सुमारे खालीलपैकी किती किमी आहे? आपल्या देशाची जमिनीवरील सरहद खालीलपैकी एकूण किती किमी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 15,200 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 कारगिलचे युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? कारगिलचे युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1999 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 कुचिपुडी हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कुचिपुडी हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 लोकनायक हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचं आहे? लोकनायक हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचं टोपण नाव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जयप्रकाश नारायण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पृथ्वीवर सर्वात लहान खंड खालीलपैकी कोणता आहे? पृथ्वीवर सर्वात लहान खंड खालीलपैकी कोणता खंड आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया खंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 लाल ग्रह असे खालीलपैकी कोणत्या ग्रहाला म्हटले जाते? लाल ग्रह असे खालीलपैकी कोणत्या ग्रहाला म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मंगळ ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 किसान दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? किसान दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 23 डिसेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारतीय राष्ट्रध्वज यामधला हिरवा रंग हे खालीलपैकी कशाचं प्रतीक? भारतीय राष्ट्रध्वज यामधला हिरवा रंग खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पराक्रम व विश्वास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारत सरकारने कोणत्या साली मोरया पक्षाला राष्ट्रीय पक्षी म्हणून निर्धारित केले होते? भारत सरकारने खालीलपैकी कोणत्या वर्षी मोरया प्राण्याला राष्ट्रीय पक्षी म्हणून निर्धारित केले होते?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1963 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 हैदराबाद हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? हैदराबाद हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुशी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतामधला पहिला रासायनिक खत कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिंद्री बिहार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारताचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या शहरास म्हटले जाते? भारताचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या शहरास म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 अहमदनगर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाशिक प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 नरसोबाची वाडी या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो? नरसोबाची वाडी या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा व पंचगंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 वैराट हे महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? वैराट हे महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कृष्णा नदीची महाराष्ट्रामध्ये एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 282 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 सातारा येथे प्रति सरकारची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सातारा येथे प्रति सरकारची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सातारा येथे प्रति सरकारची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती ते. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC तयारी करत असाल तर अनअकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेला आहे. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. अनअकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेला आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. सर्वांना 10% ऑफ मिळत जाईल. प्रत्येक कोर्स कोणताही कोर्स असो आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. सर्वांना 10% ऑफ प्रत्येक कोर्सवर मिळत जाईल. तर या ठिकाणी कोणती बॅच आहे? रणांगण कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच. जे विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करत असतील त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच या ठिकाणी आहे. सर्वांनी यामध्ये RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन करायचा आहे. 27 ऑक्टोबरपासून अतिशय महत्त्वपूर्ण बॅच या ठिकाणी उपलब्ध आहे. तर या ठिकाणी कोणती बॅच आहे? फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी फास्ट ट्रॅक बॅच आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी यामध्ये जॉईन करायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता राज्यसेवा असो, PSI असो, STI असो, ASO असो, डिपार्टमेंट PSI सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन आहे. कोणतीही परीक्षा असो आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. तुम्हाला 10% ऑफ प्रत्येक कोर्सवर मिळत जाईल. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्राइस रेंज आहे. या ठिकाणी तुम्हाला 10% ऑफ आहे. प्रत्येक कोर्स कोणताही कोर्स असो आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. सर्वांना 10% ऑफ प्रत्येक कोर्सवर मिळत जाईल.